महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प। पालकमंत्री उदय सामंत। शेतकरी बांधवांचे जीवन सुसह्य होण्यास्तव राज्य शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणे हा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले। सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2022 ते 23 चे उद्घाटन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी विधान परिषद शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बानखेले, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, विविध शासकीय विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख, शेतकरी बांधव व सर्व संबंधित उपस्थित होते। श्री सामंत पुढे म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या उत्पादनास चांगली बाजारपेठ मिळण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे। या भागातील शेतकऱ्यांसाठी काजू बोर्ड आणि आंबा बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळणार आहे। ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारे हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे। सरकारने अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही घेतले जातील। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना CMEGP योजनेत समाविष्ट होणाऱ्या शहरी भागातील घटकांना 25% तर ग्रामीण भागातील घटकांना 35% देय अनुदानाचा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होण्याकरिता सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांसह आता राज्यातील सहकारी क्षेत्रातील 14 बँकांना प्रमुख सहयोगी संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे। सहकारी बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्याची व्यवस्था केल्यामुळे घटकांना जलद गतीने कर्ज मिळणे अधिक सोयीचे होणार आहे। कर्ज मिळण्यासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत यासाठी बँकांना सूचित केले असल्याचेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने भात पीक स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक शेतकरी बांधवांना पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। या महोत्सवात कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत। हा कृषी महोत्सव 5 दिवस चालणार असून जिल्ह्यातील हजारो शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। सुरुवात 1998 सालामध्ये झाली। मी देखील 3 वेळ मंत्री होतो, 2 वेळ महामंडळाचा अध्यक्ष होतो, विधानसभेच्या सदस्यांचा प्रमुख होतो, परंतु माझ्या बघण्यामध्ये एवढं मोठं कृषी प्रदर्शन हे कधी झालेलं नव्हतं, हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल। आणि म्हणून माझी इच्छा आहे की ठीक आहे, आज रायगड जिल्ह्यामध्ये आपण हे जिल्ह्याचं कृषी प्रदर्शन घेतलं, पण जिल्हाधिकारी साहेब पुढच्या वर्षी आपण सिल्लोडपेक्षा देखील मोठं कृषी महोत्सव हा रायगडमध्ये प्रशांत ठाकूरांच्याच मतदारसंघामध्ये आपण घेऊया। बरोबर आहे। जसं मी सांगितलं की याच्यामध्ये आपण तापमान पण कंट्रोल करतोय, याच्यामध्ये आपण ह्युमिडिटी पण कंट्रोल करतोय, याच्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड पण कंट्रोल करतोय, याच्यामध्ये आपण सनलाईट पण कंट्रोल करतोय। याच्यामध्ये आपण 4 घटक कंट्रोल करतोय, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड। आणि हे 4ही घटक ऑलरेडी संरक्षित शेतीमध्ये जास्त आहेत। हे 4ही घटक ऑलरेडी संरक्षित शेतीमध्ये जास्त आहेत। मग संरक्षित शेतीचा उपयोग काय? तर संरक्षित शेतीचा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेजेस तो म्हणजे आपल्याला हवे तसे तापमान, आपल्याला हवी तशी आर्द्रता, आपल्याला हवा तसा कार्बन डायऑक्साईड किंवा आपल्याला हवे तशी सनलाईट आपण आतमध्ये कंट्रोल करू शकतो। आणि त्यासाठी सर आपण शेड हाऊसमध्ये किंवा पॉलिसमध्ये जी डिझाईन बनवली आणि त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रकार आहे, म्हणजे वेगवेगळे पार्ट्स, ते वेळेत कापून होत नाही, मग ते कापून झाल्यावर त्याची भरडणीला ते तुटला जातोय। मग आता 125 ते 20 दिवसाचं पीकवाला 140 दिवसाचा पीक घेऊ शकतोय, पण जे पूर्वजात लोक, आमच्याकडे सुवर्ण असा पीक आहे की तो 145-50 दिवसाचा पिकतोय। तो जर 120 ते 25 वाले पिकवायला लागले, मग 150 दिवस पिकवायचे, त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी काय नियोजन? आता 3 वर्षे मी हा अभ्यास करतोय का आपला निसर्ग वेळेत नाही, 22 जून
कधी 27 जून 26 जून असा पाऊस होतो आणि पेरणी 7 जूनला होऊन जाते आणि तिथून तो उगवलेलं धान्य मग बियाणांची नासांडी असे भरपूर प्रकार आहेत. तर याच्यावर काय शेतकऱ्यांना सल्ला? आणि त्याचं उत्पादन काढणं हे फार म्हणजे गरजेचं आहे. आणि आपण जसं आज बघतो की भात पीक आपण भरपूर पिकवतो, पण आज ह्या पिकांची जी मागणी आहे ही मागणी जास्तीत जास्त म्हणजे वाढत आहे. शहरी लोक तर आहेतच, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पण ह्या पिकाच्या पदार्थांना किंवा ह्या पिकाला खूप मोठी मागणी आहे. आणि म्हणून हे जे लागवड तंत्रज्ञान आहे हे लागवड तंत्रज्ञान आपण आत्मसात म्हणजे केलं पाहिजे. किंवा जसं आपण भात पीक आपल्या अंगवळणी पडलं तर तसं ही जर पिकं आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लागवड करू शकलो, अंगीकारू शकलो, तर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त जी लागवड आहे ही जास्त कापड टाकलं बघा हिरव्या रंगाचं, इकडे कापड टाकलं हिरव्या रंगाचं आणि इकडे एक हिरव्या रंगाचं कापड टाकलेलं आहे, बरोबर आहे. या हिरव्या रंगाच्या कापडामध्ये असेल किंवा हिरवा रंगच नाही परंतु त्याच्यामध्ये पांढरा असेल, काळा असेल, लाल असेल, निळा असेल, पिवळा असेल, अशा प्रकारच्या कापडामध्ये जी आपण शेती करतो तर त्याला आपण म्हणतो शेडनेट हाऊसमधील शेती. आणि ते कापड हे न म्हणता त्याला आपण शास्त्रीय पद्धतीनं शेडनेट असं म्हणतो. शेड आणि नेट नावातच आहे. शेड म्हणजे काय? सावली. नेट काय? जाळीमध्ये ज्या जाळीमधून सावली पडते याला आपण म्हणतो शेडनेट. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्मा हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि